कधी असं जाणवलं आहे का? एखादी व्यक्ती भेटल्यावर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. तर एखादी व्यक्ती भेटल्यावर एकदम निराश वाटतं, थकल्यासारखं वाटतं, लो फील होतं. असं का होतं माहीत आहे? जाणून घ्यायचं आहे तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण जाणून घेणार आहोत ऑरा म्हणजे काय, ऑराबद्दल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अजून बऱ्याच गोष्टी. चला तर मग सुरुवात करूया या सुंदर प्रवासाला. ऑरा म्हणजे काय? ऑरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेले एक ऊर्जा क्षेत्र. सोप्या शब्दात सांगायचे तर ऑरा म्हणजे आपल्या भावना, आपले विचार आणि आपल्या चेतनेद्वारे बाहेर पडणारी ऊर्जा. आपण जेव्हा एखाद्या देवाचा फोटो पाहतो तेव्हा देवाच्या भोवती आपल्याला एक वलय दिसतं. ते वलय म्हणजेच ऑरा होय. आता तुम्ही म्हणाल की आपल्या भोवती तर असे कुठलेच वलय नसते, मग आपल्यामध्ये ऑरा असतो का? तर एक सोपं उदाहरण पाहूया. आपण जेव्हा खूप आनंदात असतो ना, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं, आनंदाचं तेज असतं. लोक तुमच्याकडे नकळतपणे आकर्षित होतात. हे तेज म्हणजेच तुमचा ऑरा आहे. आपण काहीही बोलण्याच्या आधी आपला ऑरा बोलत असतो. म्हणजेच ऑरा दिसत नाही, पण तो जाणवतो. ऑराबाबतचा वैज्ञानिक दृष्टिकोन. आपण आता ऑराबद्दलचा वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेऊया. ऑराला एनर्जी फील्ड म्हणून संबोधले जाते. विज्ञान असं सांगतं की मानवी शरीरात सूक्ष्म विद्युत प्रवाह असतात, जसं की मेंदूत. आपण जेव्हा खूप जास्त आनंदी असतो ना, तेव्हा मेंदूत अल्फा वेव्स तयार होतात आणि आपण जेव्हा तणावात असतो, दुःखात असतो, तेव्हा मेंदूत बीटा वेव्स तयार होतात. या वेव्स हे दर्शवतात की शरीर ऊर्जा निर्माण करते. आपल्या हृदयाची ऊर्जा मेंदूपेक्षा जास्त शक्तिशाली असते. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा हृदयाची लय संतुलित असते, ऊर्जा स्थिर असते. आणि जेव्हा आपण तणावात असतो, दुःखात असतो, तेव्हा हृदयाची लय विस्कळीत असते, ऊर्जा अस्थिर असते. म्हणूनच बघा ना, काही लोकांजवळ आपल्याला खूप सुरक्षित वाटतं. मानसशास्त्र असं सांगतं की भावना ह्या संसर्गजन्य असतात. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये किंवा घरात एखादा व्यक्ती तणावग्रस्त असेल तर संपूर्ण ऑफिस किंवा घर तणावग्रस्त होतं. किंवा एखादी आनंदी व्यक्ती सगळ्यांचा मूड आनंदी करते. ही ऊर्जेची देवाणघेवाण म्हणजेच ऑराचा प्रभाव असतो. आता आपण ऑराबद्दल आध्यात्मिक दृष्टिकोन समजून घेऊया. योगशास्त्रानुसार आपल्या शरीराचे 5 कोश आहेत. एक अन्नमय कोश म्हणजेच आपलं शरीर. दुसरा प्राणमय कोश म्हणजे आपली ऊर्जा. तिसरा मनोमय कोश म्हणजेच आपले मन. चौथा विज्ञानमय कोश म्हणजेच आपली बुद्धी. आणि 5वा आनंदमय कोश म्हणजेच आत्मिक शांतता. आपला ऑरा हा प्राणमय कोशात म्हणजेच आपल्या ऊर्जेच्या कोशात असतो. प्राणमय कोशाची बाह्य अभिव्यक्ती म्हणजेच ऑरा होय. आता आपण जाणून घेऊया ऑरा सगळीकडे असतो का? तर ऑरा सगळ्याच लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये असतो. आपण मंदिरात गेलो की आपल्याला शांत वाटतं. मनात कितीही राग असला, चिडचिड असली, द्वेष असला, तरीही आपण प्रसन्न मनाने देवाला नमस्कार करतो. आपण देवासमोर कधीच कुणाचे वाईट चिंतत नाही. कारण माहीत आहे? कारण देवळाचा ऑरा हा खूप जास्त पॉझिटिव्ह असतो आणि ह्या पॉझिटिव्ह वातावरणात आपले मन देखील पॉझिटिव्ह होते. किंवा आपण जेव्हा एखाद्या स्मशानात जातो तेव्हा तिथला ऑरा हा निगेटिव्ह असतो. यावरूनच आपल्याला असे लक्षात येते की प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींमध्ये ऑरा असतो. कारण हे संपूर्ण विश्व अणूपासून बनलेलं आहे आणि प्रत्येक अणूमध्ये एक ऊर्जा असते. ऑरा हा 2 प्रकारचा असतो, एक पॉझिटिव्ह
आणि एक निगेटिव्ह. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे बघता क्षणी असं वाटतं मन प्रसन्न झालं आहे, त्याच्याकडे आपण नकळत आकर्षित होतो. ते त्याच्या पॉझिटिव्ह वोराचा प्रभाव असतो. आणि एखाद्या माणसाकडे बघितलं की असं वाटतं कधी इकडून निघतोय आपण, किंवा नकळत त्याच्याबद्दल मनात निगेटिव्ह भावना निर्माण होते. तो त्याचा निगेटिव्ह वोरा असतो. आता आपण जाणून घेऊया आपल्या ओरावर परिणाम करणारे घटक. आपला ऑरा हा आपले विचार, आपल्या भावना, आजूबाजूचे वातावरण, आपला आहार, आपले नातेसंबंध या गोष्टींनी प्रभावित होतो. उदाहरणार्थ, आपले विचार सकारात्मक असतील, आपला आहार सात्विक असेल, आपल्या आजूबाजूचे वातावरण प्रेमळ असेल, तर आपला ऑरा हा पॉझिटिव्ह बनतो. या उलट आपण सतत नकारात्मक विचार करत असू, आजूबाजूचे वातावरण सुद्धा तणावाचे असेल, तर आपला ऑरा हा निगेटिव्ह बनतो. चला आता आपण मेडिटेशन करूया. डोळे हलके बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आता आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवा आणि मनात म्हणा, मी शांत आहे, मी सकारात्मक आहे, माझ्या आजूबाजूची ऊर्जा हलकी व स्थिर आहे. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. चेहऱ्यावर एक हलकी स्माइल ठेवा. ऑरा म्हणजे तुमची अदृश्य ओळख, तुमच्या मनाचे प्रतिबिंब, तुमच्या आत्म्याचा स्पर्श. ऑरा दिसत नसला तरी तो जाणवतो. जर तुम्हाला तुमची ऊर्जा समजून घ्यायची असेल आणि अजून आतून थोडं हलकं व्हायचं असेल तर या सिरीजसोबत नक्की राहा. पुढच्या संडेला आपण पाहणार आहोत ऑरा कशी तयार होते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा, प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.